हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी पाठ क्रमांक 10 रंग साहित्याचे याचे स्वाध्याय लेखन करूया। प्रश्न पहिला, प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा। प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे आहेत कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, आकृतिबंध पूर्ण करा। कथेचे प्रकार। कथेचे प्रकार परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे कथेचे प्रकार आहेत। त्यानंतर प्रश्न आ, कवितेची वैशिष्ट्ये। आटोपशीर छोटे रूप, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणे, शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असणे, कल्पनांचा सुंदर आविष्कार असतो। त्यानंतर ई, कवी कुसुमाग्रज नाटक आहे। कवी कुसुमाग्रज मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर, त्यांचा काव्यसंग्रह आहे विशाखा। नाटक आहे नटसम्राट आणि प्राप्त पुरस्कार आहे ज्ञानपीठ। तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता या उत्तराचं। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा। चरित्र, आत्मचरित्र। चरित्र आणि आत्मचरित्र यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे। चरित्र म्हणजे थोर व्यक्तिमत्वाच्या आयुष्याची गाथा। आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या जीवन प्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन। चरित्र हे लेखक किंवा इतर कोणीही लिहितात, पण आत्मचरित्र हे स्वतः लिहिलं जातं। चरित्र संघर्षमय, कर्तृत्ववान जीवनाचे चरित्र सामान्य माणसांना प्रेरणादायी ठरतं। आत्मचरित्र हे आयुष्यातील विविध टप्पे, वळणे, भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन असतं। त्यानंतर खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा। रस्ते, रस्ते हे अनेकवचन आहे, त्याचं एकवचन रस्ता येतं। वेळा हे अनेकवचन आहे, त्याचं एकवचन वेळ येतं। भिंतीचं एकवचन भिंत, विहिरीचं एकवचन विहीर, घड्याळेचं एकवचन घड्याळ येतं आणि माणसेचं एकवचन येतं माणूस। आता या प्रत्येकाचा आपल्याला काय करायचं आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे। रस्ता यासाठी आपण वाक्यात उपयोग करूया। डोंगराचा रस्ता चढण्यासाठी कठीण असतो। वेळ, सायंकाळची वेळ दिवे लावण्याची असते। भिंत, चीनची भिंत जगातील एक आश्चर्य आहे। विहीर, माझ्या शेतात एक मोठी विहीर आहे। ताईंनी माझ्यासाठी बाजारातून घड्याळ आणले। घड्याळ या शब्दासाठी आपण हे वाक्यात उपयोग केलेला आहे। सर्वसामान्य माणूस चांगले जीवन जगण्यासाठी कष्ट करतो। माणूस या नामासाठी आपण काय केलेला आहे, वाक्यात उपयोग केलेला आहे। त्यानंतर प्रश्न 5वा, खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा। पर हा शब्द आपल्याला लावायचा आहे, जसं आपण प्रिफिक्स लावतो इंग्लिशमध्ये तसं आपल्याला लावायचं आहे। प्रांतच्या आधी आपल्याला पर लावायचा आहे, पर प्रांत होईल। भाषाच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, पर लावायचं आहे, तर ते होईल परभाषा। देशच्या आधी पर लावायचा आहे, परदेश। ग्रहच्या आधी लावायचे पर, परग्रह आणि राष्ट्राच्या आधी सुद्धा पर लावायचं आहे, म्हणजे परराष्ट्र। म्हणजे आपण प्रिफिक्स लावून हे प्रिफिक्स लावून आपण नवीन शब्द तयार केलेले आहेत, जे की अर्थपूर्ण आहेत। परप्रांत म्हणजे बाहेरचा प्रांत, परभाषा म्हणजे दुसरी भाषा, परदेश म्हणजे बाहेरचा देश, परग्रह म्हणजे दुसरा ग्रह, परराष्ट्र म्हणजे दुसरा राष्ट्र। अशा पद्धतीनं पर हा एकच शब्द लावून आपण नवीन अर्थपूर्ण शब्द तयार केलेले आहेत। त्यानंतर प्रश्न 6वा, खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा। खाली सामासिक शब्द दिलेले आहेत आपल्याला, त्या शब्दांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे समासाच्या प्रकारामध्ये।
यथामती, प्रतिदिन, आई वडील, 4-5, त्रिभुवन, केर कचरा, भाजीपाला, चहा पाणी, अजन्म, गैरशिस्त, विटू दांडू, पापपुण्य, स्त्री पुरुष. तर याला आपल्याला कुठल्या समासाच्या प्रकारात मोडतात त्याचं वर्गीकरण करायचं आहे. आता इथे द्विगु समास आहे, जो त्रिभुवन जो आहे तो द्विगु समास या प्रकारामध्ये मोडतो. त्रिभुवन हा सामासिक शब्द आहे. त्यानंतर अव्ययीभाव समास जो आहे यामध्ये येणारे वरील शब्द आहेत यथामती, प्रतिदिन, त्यानंतर आजन्म, गैरशिस्त हे अव्ययीभाव समासामध्ये मोडणारे सामासिक शब्द आहेत. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व, 4-5, पापपुण्य हे आहेत वैकल्पिक द्वंद्व समासाच्या प्रकारात मोडणारे शब्द. इतरेतर द्वंद्व, आई वडील, विटू दांडू, स्त्री पुरुष. आणि समाहार द्वंद्व, केर कचरा, भाजीपाला, चहा पाणी. अशा पद्धतीने आपण दिलेले सामासिक शब्द वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर स्वमत लिहायचं आहे. पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे लिहा. पुस्तकांसारखा प्रामाणिक मित्र या जगात दुसरा कोणीही नाही. पुस्तकांशी मैत्री करणे म्हणजे आपले जीवन समृद्ध करणे. पुस्तकामुळे आपले ज्ञान व माहिती यात वाढ होते. तुम्ही जितके वाचाल तितके तुमचे ज्ञान वाढेल. विविध विषयांची माहिती मिळेल. पुस्तकामुळे आपले मनोरंजन होते. पुस्तके आपल्याला चांगली शिकवण देतात. पुस्तके वाचनामुळं आत्मविश्वास वाढतो. पुस्तकांमुळे आपल्या जीवनात आनंद येतो. पुस्तकांमुळे आपल्यावर चांगले संस्कार होऊन आपले जीवन समृद्ध व सुखकर होतं. पुस्तके निस्वार्थी असतात. ती आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाहीत. म्हणून पुस्तकाशी घट्ट व अतूट मैत्री करावी. पुस्तकाची मैत्री माणसाला हेल्दी बनवते. अशा पद्धतीनं पुस्तकाची मैत्री करण्याचे फायदे आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. मला कादंबरी हा साहित्य प्रकार खूप आवडतो. कादंबरी म्हणजे एक मोठी कथाच असते. कादंबरीत खूप पात्र असतात. या पात्रांचा एकमेकांशी परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून कादंबरीचा कथानक उलगडत जाते. भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ या तीनही काळाची साखळी कादंबरीत जोडलेली असते. प्रसंगानुरूप वेगवेगळ्या स्थळांची सविस्तर वर्णने कादंबरीत केलेली असतात. कादंबरीत अनेक विषय हाताळलेले असतात. शैलीदार भाषा आढळते. गंभीर व विनोदी प्रसंग रेखाटलेले असतात. लेखकाचा जीवनाकडे पाहण्याचा तात्विक दृष्टिकोन कादंबरीत व्यक्त झालेला असतो. चांगल्या कादंबरीमध्ये समग्र जीवनाचे दर्शन होते आणि आपली समाजाकडे पाहण्याची दृष्टी समृद्ध व निकोप होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. वेगवेगळ्या प्रसिद्ध लेखकांनी वेगवेगळे वाङ्मय प्रकार समर्थपणे हाताळले आहेत. त्यांनी त्यांना स्वतःच्या शैलीत मांडले आहेत. आपल्याला उत्तम लेखक व्हायचे असेल तर उत्तम पुस्तके वाचणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रकारातील पुस्तकांचे सखोल वाचन करायला हवे. प्रत्येक प्रकारातील पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे. आपली आवड लक्षात घेऊन ती उत्तम पुस्तके वाचून त्यांचे मनन चिंतन करणे गरजेचे आहे. वाचल्यामुळे मन समृद्ध व विशाल होते. उत्तम वाचनामुळे लेखनाची बीजे रुजतात व त्या दिशेने आपले लेखन विकसित होऊ शकते. म्हणून उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते. त्यातून आपल्याला स्वतःच्या लेखनाची प्रेरणा मिळते. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे. तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून माहिती लिहा. पुस्तकाचे नाव श्यामची आई. लेखक साने गुरुजी. साहित्य प्रकार कादंबरी. वर्ण्यविषय श्यामवर बालपणात त्याच्या आईने केलेले सुसंस्कार. मध्यवर्ती कल्पना श्यामच्या आईने श्यामचे आयुष्य कसे समृद्ध केले याची कहाणी. पुस्तकातून मिळणारा संदेश. चांगला माणूस होण्यासाठी कोणते संस्कार व
गुण अंगी रुजवावेत याची शिकवण मिळते. त्यानंतर मूल्य, शिक्षणाचे, संस्काराचे, व्यवहार ज्ञानाचे व व्यक्तिमत्व विकासाचे मूल्य या कादंबरीतून आपल्याला शिकायला मिळते. सामाजिक महत्त्व, सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी व मानवतावाद हाच खरा धर्म ही तत्वे लक्षात येतात. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांची जाणीव होते. यानंतर उपक्रम आहे साहित्य प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये याबाबत आंतरजालावरून माहिती मिळवा. आंतरजाल म्हणजे इंटरनेटवरून तुम्हाला साहित्य प्रकार आणि त्यांची काय काय वैशिष्ट्ये असतात ही माहिती तुम्हाला मिळवायची आहे आणि त्यावर एक उपक्रम लिहायचा आहे, म्हणजे त्यावरती माहिती लिहायचं आहे. साहित्य प्रकारानुसार अन्य लेखकांची नावे व त्यांच्या साहित्य कृतींची नावे आंतरजालावरून शोधून लिहा. म्हणजे साहित्य प्रकारानुसार म्हणजे कथा, कादंबरी हे जे आपण सुरुवातीला साहित्य प्रकार पाहिले पाठामध्ये, त्या साहित्य प्रकारानुसार लेखकांची नावे लिहायची आहेत आपल्याला आणि त्यांनी ती कुठली साहित्य कृती लिहिलेली आहे, कथा लिहिलेले लेखक कोणते आहेत, कादंबरी लिहिलेले लेखक कोणते आहेत, कविता लिहिणारे लेखक कोणते आहेत आणि त्यांच्या साहित्य कृतीची नावे तुम्हाला इंटरनेटवरून शोधून लिहायची आहेत. अशा पद्धतीने आपण आज इयत्ता 10वीचा रंग साहित्याचे या पाठाचे स्वाध्याय लेखन पाहिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.